धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी सन 2026-27च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी सभागृहात उभा आहे. अध्यक्ष महोदय, 2026-27च्या पुरवणी मागण्यांवर बोलण्याची संधी दिल्याबद्दल पहिल्यांदा आपले आभार. या पुरवणी मागण्यांमधनं राज्य शासनाने नगर विकास, पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, स्वच्छता, शाश्वत नागरी विकास, प्रशासन बळकट करण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. अध्यक्ष महोदय, मी या माध्यमातून आजच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्याच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पूर्ण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री पवारताई असतील, या सगळ्यांचं पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि स्वागतही करतो. त्यांनी भरीव अशी तरतूद आमच्या या नगरपालिकेच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेली आहे. मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही औद्योगिक, आर्थिक आणि उत्पादन क्षेत्राचा कणा असलेली ही पिंपरी चिंचवड महापालिका आहे. अध्यक्ष महोदय, या सभागृहाच्या माध्यमातून काही मी माझ्या महानगरपालिकेच्या काही ज्या गोष्टी, त्या कामाच्या गोष्टी, त्याच्यावर लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, आज पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 35 लाखाच्या दिशेने वाटचाल करत आहे. देश विदेशातील उद्योग, IT, ऑटोमोबाईल यासारखे अनेक उद्योजक त्या ठिकाणी, मल्टीनॅशनल कंपन्या त्या ठिकाणी येत आहेत. त्याचं प्रमुख केंद्र असल्यामुळं त्या ठिकाणी कामगारसुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्याच्या माध्यमातून महसूल राज्य सरकारला सगळ्यात जास्त प्रमाणात या आमच्या भागातून येतो आणि त्या दृष्टीनं भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आर्थिक पाठबळ राज्य सरकारनं आमच्या या परिसराला दिलं पाहिजे, अशा संदर्भातल्या या चर्चेच्या माध्यमातून मी मागणी करतो. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 79 पृष्ठ क्रमांक 49 मधील जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्अभियान JNNRMच्या अंतर्गत करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पाणी पुरवठा प्रकल्पासाठी अमृत अभियानाअंतर्गत राज्याचा हिस्सा 51,54,30,000 एवढी तरतूद करण्यात आली. या निर्णयाबद्दल मी शासनाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. पण अध्यक्ष महोदय, वाढती लोकसंख्या लक्षात घेता सुरक्षित आणि शाश्वत नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची जी बाब आहे ती या ठिकाणी एवढा निधी देऊन थांबून चालणार नाही. त्याच्याकरता प्रकल्प लवकर चालू करण्यासाठी आपल्याला अजून युद्धपातळीवर काम करण्यासाठी अजून निधीची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या परिसरामध्ये JNNRMच्या माध्यमातून एक घर प्रकल्प झाला होता. 2007-08च्या टायमाला तो चालू झाला, अजून पण तो गृह प्रकल्प चालूच आहे. अध्यक्ष महोदय, जवळजवळ 20-22 वर्ष आले हा प्रकल्प चालू होत असताना त्याच्यामध्ये अनेक समस्या त्या नागरिकांना आहेत. अनेक समस्यांना समोर जावं लागतं त्या घरकुलमधल्या लोकांना. अध्यक्ष महोदय, मागच्या वेळेससुद्धा मी हा प्रश्न सभागृहापुढे मांडला होता. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला या सभागृहाच्या या चर्चेच्या माध्यमातून आपल्या शासनाला माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, अनेक लोक या ठिकाणी राहतात, ते सगळे आर्थिक दुर्बल घटक आहेत. आर्थिक दुर्बल घटक आहेत, त्यांना आर्थिक दुर्बल घटकाच्या निकषावरच त्या ठिकाणी त्यांना घर दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्यांना मागच्या 2019च्या कोविडच्या काळापासून तर आत्तापर्यंत त्यांच्यावर आर्थिक दुर्बल घटक हा केंद्रबिंदू समजून डोळ्यासमोर ठेवून जर आपण विचार केला तर अध्यक्ष महोदय, त्यांची परिस्थिती 2019च्या कोविडच्या काळामध्ये कशा परिस्थितीची असेल या संदर्भात आपण सरकारने खऱ्या अर्थानं लक्ष त्याच्याकडे दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, लाईट बिलच्या संदर्भातला विषय असेल, त्यांच्या घराचा टॅक्स संदर्भातला विषय असेल, पाण्यासंदर्भातला विषय असेल किंवा त्या घरकुलमधल्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय असेल. अध्यक्ष महोदय, ह्या डोळ्यासमोर जर ठेवला, तिथं जो काम करणारा राहणारा जो व्यक्ती आहे त्याची आर्थिक परिस्थिती ही त्या 2 वर्षामध्ये अत्यंत खालावली होती. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये कुठल्याही आपण दिलेल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा JNNRMच्या माध्यमातून ज्या सुविधा आपण त्या घरकुलमधल्या लोकांना देणार होतो त्या आपण देऊ शकलो नाही. अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची किंवा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या सुविधा त्यांना मिळाल्या नाहीत. आपण विचार करू शकता, 20 वर्ष चालू असलेले हजार गृह प्रकल्प आहे, हा 20 वर्ष चालू आहे, अजून त्या लोकांना कुठलंही कंप्लिशन नाही, कुठल्याही नावावर नाही, कुठलंही लोन मिळत नाही किंवा कसल्या प्रकारच्या सुविधा मिळत नाही. अध्यक्ष महोदय, अशा कुटुंबाच्या संदर्भामध्ये मी कळकळीने मागच्या वेळेस मागणी केली होती की या गृह प्रकल्पामध्ये राहणाऱ्या
जे पण काही परिवार आहेत 100% त्यांचा 2019 नंतर म्हणजे आपल्या 2025 पर्यंतचा सगळा टॅक्स हा राज्य सरकारनं माफ करावा अशी मागणी मी मागच्या वेळेस केली होती आणि अध्यक्ष महोदय त्याच्या संदर्भात सकारात्मक उत्तर मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलं होतं. पण अजून त्याच्यावर कुठल्याही प्रकारची हे चालू झालेलं नाही. तर अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे निमित्तानं की आपण या संदर्भामध्ये शासनाला अशा प्रकारच्या सूचना द्याव्यात की ज्या काही मागण्या आपल्या या सभागृहामध्ये मागच्या काळात नगरविकासच्या माध्यमातून मी केल्या होत्या घरकुल संदर्भातल्या त्या पूर्ण करण्यासंदर्भामध्ये तशा प्रकारच्या सूचना नगरविकास विभागाला द्याव्यात आणि त्या लोकांचं पूर्ण टॅक्स माफ करण्याची प्रक्रिया याच्यावर त्वरित अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारची विनंती या चर्चेच्या माध्यमातून आपण करतो. अध्यक्ष महोदय, सांडपाण्याचा पुनर्वापर म्हणून एक मोठं काम आमच्या शहरामध्ये चालू आहे. बाब क्रमांक 81च्या माध्यमातून मी काही या चर्चेच्या माध्यमातून काही सूचना करू इच्छितो. अध्यक्ष महोदय, याच्यावर व्यवस्थापनासाठी सुरक्षित पुनर्वापर व व्यवस्थापनासाठी भांडवली मालमत्ता निर्मितीसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. हा अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय आहे. अध्यक्ष महोदय, पाण्याचा आपल्याला माहिती आहे रिसायकल रियूजच्या माध्यमातून आमच्या महापालिकेमध्ये मोठा प्रकल्प त्या ठिकाणी होतोय. त्याच्यामध्ये सुद्धा महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये प्रामुख्याने लक्ष देते. त्याला राज्य सरकारकडनं आपल्याला निधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची मागणी सातत्याने वाढतीये. अध्यक्ष महोदय, त्यामुळे प्रक्रिया केलेलं पाणी उद्योग MIDC सार्वजनिक उद्याने बांधकाम क्षेत्र व इतर बिगर पेयजल वापरासाठी धोरण अधिक प्रभावीपणे त्याच्यासाठी धोरण करून ते अधिक प्रभावीपणे राबवणं हे अध्यक्ष महोदय फार गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आपण आज पाऊस पडत नाही, आपण पाण्याचा उपयोग कमी व्हावा याच्याकरता आपण प्रयत्न करतो. पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी आपण पहिल्यापासून प्राधान्य देतो. अध्यक्ष महोदय, हे जे पण काही पाण्याच्या संदर्भामध्ये आपल्या सांडपाण्याच्या संदर्भामध्ये मी इथं आपल्यासमोर बोलतोय याच्यावर प्रक्रिया करून ते जर उद्योगांना औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा जी सार्वजनिक वापर ज्या ठिकाणी होतो मग महापालिकेचे गार्डन्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणच्या ॲम्युनिटीज असतील त्याच्यामध्ये याचा वापर होऊ शकतो. त्याच्याकरता याच्यावर म्हणजे एकदम धाडसी प्रक्रिया म्हणजे निर्णय घेऊन त्या ठिकाणी योग्य ती कारवाई शासनाने त्या ठिकाणी केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात बचत होईल याच्यामुळं आणि भविष्यातील जल संकट टाळण्यात यामुळं मदत होईल. अध्यक्ष महोदय, पाण्याचा अवस्था विभागाची चर्चा आहे. मी मगानी पण तिकडे बोलताना सांगितलं की नगर विकास बघा ना आता कोणीच नाही. थोडा तरी CM साहेब तुम्हाला तंबी देत. वडट्टीवार साहेब पाणी प्यायला गेलेत, आता सांगून गेलेत. आता कसले प्रश्न सुटतील ते पाणी प्यायला गेलेत. नगर विकास खात्याचे ज्यांच्याकडे मंत्री महोदय नेमलं ते पण नाही. चालू करू आपण, येतील 5 मिनिटात. करा चालू करा महेश दादा, चालू करा. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 82च्या माध्यमातून स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2 पॉइंट. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 82 पृष्ठ क्रमांक 52 मध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरिक चालतं काय हे महाराष्ट्राच्या एवढ्या सगळं याची वेगळी गरिमा आहे हो. हे पहिल्यांदा होते असं. ठीक आहे, चालत तर सगळेच चालतं, येता येतं सगळेच येतात. तुम्हाला चालून रेटून न्यायचं असेल किमान पुरवणीच्या मागण्यावर तरी. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आम्ही 4 मंत्री उपस्थित आहेत. दुसरी गोष्ट ऐका ना, उदयजी सामंत वरच्या सभागृहात आहेत, तिथे लक्षवेधी चालू आहे. हे बघा आले ना चला दादा, चालू करा. पाणी प्यायला गेले महोदय. आलेत मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 82 पृष्ठ क्रमांक 52 मध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी 1000 कोटीची अतिरिक्त तरतूद करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, त्याबद्दल मी सरकारचं मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदनही करतो. अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड शहरामध्ये रोज वाढती लोकसंख्या पाहता हजारो टन कचरा त्या ठिकाणी निर्माण होतो, घनकचरा निर्माण होतो. हा कचरा केवळ गोळा करून उपयोग नाही. अध्यक्ष महोदय, 1982 पासून तर आतापर्यंत
17-18 अध्यक्ष महोदय यावर फक्त प्रक्रिया केली, कचरा जमा केला जायचा. हा घनकचरा जमा करून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी साठवला जायचा, त्याच्यावर कुठली प्रक्रिया होत नव्हती. पण अध्यक्ष महोदय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून एक आम्ही धाडसी निर्णय केला आणि त्या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चालू केला, बायोमायनिंग बायोगॅस सारखे प्रकल्प चालू केले अध्यक्ष महोदय. त्याच्याकरता आम्हाला राज्य सरकारने सुद्धा भरपूर मदत केली. अध्यक्ष महोदय याचा मला सांगायला अभिमान वाटतो. अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे वेस्ट टू एनर्जीचा, जो पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुरू झाला आणि त्याचं उद्घाटन आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या हस्ते झालं. अध्यक्ष महोदय अशावर एवढ्या प्रकल्पावर थांबून जमणार नाही. अध्यक्ष महोदय माझी मागणी त्याच्या पुढे आहे. अध्यक्ष महोदय लोकसंख्या आमच्या शहराची वाढतीये, लोकसंख्या वाढत असताना त्यांना सगळ्या आपल्याला त्या शहरात आमच्या शहरात राहायला येणाऱ्या नागरिकांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्याबरोबर त्यांच्या आरोग्याचंही आम्ही रक्षण केलं पाहिजे, त्यांच्यावर ते कसे सुरक्षित राहतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. अध्यक्ष महोदय हा घनकचरा वाढत असताना हजारो टन कचरा वाढतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला फक्त एका वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावर थांबून जमणार नाही, एका बायोमायनिंग बायोगॅसच्या प्रकल्पावर थांबून जमणार नाही. तर अध्यक्ष महोदय याच्याकरता आज शहराला आधुनिक कचरा वर्गीकरण केंद्र, वेस्ट टू एनर्जीचे प्रकल्प वाढवले पाहिजेत, बायो CNG प्रकल्प वाढवले पाहिजेत, रिसायकलिंग पार्क आणि अत्याधुनिक प्रक्रिया केंद्राची गरज आहे. अध्यक्ष महोदय भारतीय जनता पार्टीचा मी पहिलाच माणूस उठलोय बोलायला. आणि अध्यक्ष महोदय लक्षात घ्या, पालख्या सगळ्या पांडुरंगाच्या दर्शनाला निघणार आहेत आणि आमच्यासाठी पांडुरंगाच्या भूमीतले आपण आमदार आहात. तर आमची विनंती आहे, माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या भूमीतला आम्ही येतो, आम्हाला तुम्ही थोडंसं बोलण्याची संधी द्या. विनंती आहे. अध्यक्ष महोदय हा कचरा फक्त जमा करून जमणार नाही. तर मी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी वर्गीकरण केंद्र, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, बायो CNG प्रकल्प, रिसायकलिंग पार्क आणि अत्याधुनिक प्रक्रिया केंद्राची गरज आहे. अध्यक्ष महोदय याच्याकरता राज्य सरकारने भरीव अशी तरतूद महानगरपालिकेला करून देण्यासंदर्भातलं निवेदन मी या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय झिरो वेस्ट सिटी म्हणून आमच्या शहराला किंवा या राज्यातल्या प्रत्येक शहराला झिरो वेस्ट सिटी म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्याकडे म्हणजे त्याकडे लक्ष देऊन काम केलं पाहिजे. त्याच्याकरता या योजना राबवणं राज्य सरकारकडे आमची मागणी आहे. या योजना आपण त्या ठिकाणी मागितल्या पाहिजे, या योजना आपण चालू केल्या पाहिजेत आणि त्याला भरीवाची तरतूद आपण राज्य सरकारकडनं दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय बाब क्रमांक 83च्या माध्यमातून मी अमृत 2च्या माध्यमातून अध्यक्ष महोदय विशेषतः आता आमचे सहकारी खेड आळंदीचे आमदार आदरणीय बाबाजी काळे यांनी सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय शहरामधलं आमच्या देहू आणि आळंदी यांच्या आणि आमच्या शहराच्या बाजूने इंद्रायणी नदी जाते. अध्यक्ष महोदय याच्यासाठी अमृतमधनं आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्याकडे आम्ही मागणी केली होती. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आळंदीचे असतील, आम्ही पिंपरी चिंचवड शहरातले असतील किंवा आजूबाजूच्या परिसरातले असतील, या इंद्रायणीच्या संदर्भामध्ये आम्ही काही मागणी त्या ठिकाणी इंद्रायणी नदी प्रकल्पात नमामि इंद्रायणी करावी आणि त्याच्यामध्ये आपण राज्य सरकारने त्यामध्ये सहभाग घ्यावा. त्याच्यामध्ये 526 कोटी रुपयाचं काम आमच्या महानगरपालिकेच्या 20 किलोमीटरमध्ये आता चालू होते. अध्यक्ष महोदय हे खरंच म्हणजे आत्तापर्यंत ज्या वेळेसपासनं ही इंद्रायणी नदी प्रदूषित होते ही आमच्यासाठी गंगे समान आहे, ती आम्हाला पवित्र आहे. ती आज या प्रकल्पाच्या माध्यमातून मी पूर्ण म्हणजे जे पण वारकरी आमचे त्या ठिकाणी येतात, वैष्णव येतात देहू आणि आळंदीमध्ये, त्या सगळ्यांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांचं विशेषतः कौतुक करतो आणि अभिनंदनही करतो की हा जो प्रकल्प सुरू झाल्यानंतर आता याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आमच्या या 20 किलोमीटरची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याच्यामध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्याचं टेंडर इश्यू झालेलं आहे आणि त्याचं लवकरच उद्घाटन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते या पर्वकाळामध्ये पालखीच्या पर्वकाळामध्ये आम्ही करतोय. अध्यक्ष महोदय यामध्ये अध्यक्ष महोदय पलीकडच्या साईडला PMRDचा एरिया आहे. आम्ही मागणी केली होती अध्यक्ष महोदय PMRDच्या याच्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या भाविकांना कळालं पाहिजे, वारकऱ्यांना कळालं पाहिजे. अध्यक्ष महोदय इंद्रायणी नदी जिथलं उगम पावती, जिथं जिथं संगम होतो, उगम पावण्यापासून तर संगमापर्यंत या नदीमध्ये जिथं जिथं प्रदूषित होते नदी, जिथं जिथं सांडपाणी, जिथं जिथं सिवेजचं पाणी, जिथं जिथं रासायनिक पाणी या नदीमध्ये येतं, तिथं तिथं
त्या गावांमध्ये म्हणजे 10,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी STP प्लांट व्हावेत, त्यांचे रिसायकल रियूजचे प्लॅन व्हावेत, अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली होती. अध्यक्ष महोदय, त्याला साजेल अशा त्याला सकारात्मक प्रतिसाद हा मुख्यमंत्र्यांकडनं मिळाला आणि दोन्ही साईडला म्हणजे PMRD मध्ये सुद्धा आणि PCMC एरियामध्ये सुद्धा आज नमामि इंद्रायणीच्या माध्यमातून इंद्रायणी स्वच्छ करण्याचं काम लवकरच चालू होते आणि त्याचं भूमिपूजन येत्या काही दिवसातच त्या ठिकाणी होते. अध्यक्ष महोदय, मी या निमित्तानं संकुल करा दादा. अध्यक्ष महोदय नगर विकासवर चर्चा करण्याचा अधिकार आम्हाला आहे, कारण आम्ही महानगरपालिकेतले आम्ही नगरसेवक आहोत, त्यामुळे आमदार आहोत, त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याचा अधिकार थोडासा जास्त द्यावा. अध्यक्ष महोदय, तातडीनं मंजूर केलेला निधी हा राज्य सरकारकडनं महानगरपालिकेला लगेच उपलब्ध व्हावा अशा प्रकारची विनंती या चर्चेच्या माध्यमातून करतो. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 89च्या माध्यमातून नगर विकास संकुल. अध्यक्ष महोदय, पृष्ठ क्रमांक 59 वर नगर विकास विभागाच्या प्रशासकीय कामासाठी नगर विकास संकुल उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. अध्यक्ष महोदय, आमच्या महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्र महसूल कार्यालय व्हावं, तहसील कार्यालय व्हावं, भूमी अभिलेख कार्यालय व्हावं, तलाठी कार्यालय व्हावं, इथे इतर शासकीय कार्यालयासाठी जो पण काही निधी आहे त्याची तात्काळ राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्धता व्हावी, त्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड शहर मोठं होते, आम्हाला पुण्याकडे जायला लागते, त्याच्याकरता याची गरज आहे. आमच्याकडे आमच्या शहरामध्ये ऑफिसेस झाले तर आम्हाला त्याचा उपयोग होईल, आमच्या शहरातल्या नागरिकांना होईल, त्याच्याकरता हाही निधी लवकर देण्याची विनंती या निमित्तानं मी करतो. एकाच ठिकाणी सगळ्या सेवा दिल्या तर आमच्या सगळ्यांच्या नागरिकांच्या समस्या त्या ठिकाणी सुटतील. बाब क्रमांक 93च्या माध्यमातून मूलभूत सुविधा या देण्यासाठी अध्यक्ष महोदय, मी महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे या अर्थसंकल्पामध्ये. तर मी या निमित्तानं आज पिंपरी चिंचवडमध्ये अंतर्गत रस्ते, मिसिंग लिंक, ड्रेनेज, पिण्याची पाणी, पदपथ, सार्वजनिक उद्याने, आरोग्य सुविधा, सार्वजनिक स्वच्छतागृह, बस सुविधा, पार्किंग आणि स्मार्ट नगरी सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, तो निधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला विशेष प्राधान्य म्हणून द्यावा अशा संदर्भातली मागणी या निमित्तानं करतो. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 97च्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, नागरिक पायाभूत विकास निधी अंतर्गत 800 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, यासाठी हा निधी पिंपरी चिंचवड सारख्या म्हणजे आमच्या शहरामध्ये वेगानं वाढणारी लोकसंख्या, वेगानं वाढणारं शहर, लोकांना राहण्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध असलेलं शहर, लोकांच्या आवडीचं शहर म्हणून सर पिंपरी चिंचवड शहराकडे पाहिलं जातं. या निधीतून मिसिंग लिंक, उड्डाणपूल, रिंग रोड, जोड रस्ते, स्मार्ट रस्ते, पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, नदी सुधारणा, वाहतूक कोंडी दूर करणाऱ्या प्रकल्पांना तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो. शासनाकडे माझ्या विशेष मागण्या अशा आहेत. आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे माझ्या एका साईडला जगद्गुरू तुकाराम महाराजांची देवस्थानची देऊ नगरी आहे, त्यानंतर दुसऱ्या साईडला आळंदी आहे, जिथं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी आहे, त्या ठिकाणी अनेक वारकरी येतात. अध्यक्ष महोदय, तिथंही नगर परिषद आहे. नगर परिषदेच्या आळंदी नगर परिषदेमध्ये अध्यक्ष महोदय आपण पाहिलं असेल तर एकादशीच्या महिन्याच्या एकादश असेल, 15 दिवसाला असतील, आषाढी कार्तिकी एकादशी असतील, पालखीचा सोहळा असेल, यावेळेस अनेक भाविक अनेक वैष्णव त्या ठिकाणी येतात आणि ते येत असताना अध्यक्ष महोदय त्यांची फार मोठी अपेक्षा राज्य सरकारकडलं आहे. अध्यक्ष महोदय, नमामि इंद्रायणीच्या माध्यमातून आपण इंद्रायणी सुधारी प्रकल्प चालू केला, तसं त्या नगर परिषदेच्या मध्ये अनेक अशा योजना आहेत की ज्या आपल्याला करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने इकडे खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आळंदी नगर परिषदेमध्ये कचऱ्यावरची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, सांडपाण्याची समस्या आहे, तिथं वाढणारं नागरीकरण, त्या नागरिकांना लागणाऱ्या ज्या पण काही मूलभूत गरजा आहेत त्याच्यासाठी एक DPR तयार नगरपालिकेचा, आळंदी नगरपालिकेचा केलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्या संदर्भामध्ये नगर विकास खात्यानं त्या ठिकाणी प्रत्यक्ष लक्ष देऊन त्या ठिकाणी त्या शहरातल्या लोकप्रतिनिधीला, विशेषतः नगराध्यक्ष असतील, तिथले नगरपालिकेचे नगरसेवक असतील, तिथले CO असतील, या सगळ्यांना एकत्र घेऊन तिथले आपल्या आळंदी देवस्थानचे काही विश्वस्त आहेत, देवस्थानचे काही विश्वस्त आहेत, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आपण त्यांना नागरिक सुविधा आणि तिथल्या DPR तयार करून योग्य ती कारवाई राज्य सरकारच्या माध्यमातून केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी
अजून एक विनंती राज्य सरकारच्या या चर्चेच्या माध्यमातून मी करतो. प्रभाग क्रमांक 77 आपल्याला आळंदी देऊची जी काही भूमी आहे, आळंदी आणि देऊ ही काय भूमी, जी काही आमची संतांची भूमी आहे, अध्यक्ष महोदय, तिकडं आपण देवभूमी म्हणून उत्तराखंड आणि त्या साईडला आपण संबोधलं जातं. तर तसं माझी आज सभागृहामध्ये संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाच्या, आमच्या आजूबाजूच्या सगळ्या सांप्रदायिक क्षेत्रातल्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून मी आज राज्य सरकारला विनंती करतो, देऊ आणि आळंदी आणि पुढे गेल्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ आहे, या सगळ्या स्थळाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या भागाला आपण संतभूमी म्हणून इथून पुढल्या काळामध्ये दर्जा द्यावा किंवा त्या संबंधातली कारवाई राज्य सरकारच्या माध्यमातून व्हावी, अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय राहिले 2 मिनिटं राहिले. नाही, वेळ झाला. थांबा अध्यक्ष महोदय, तुम्ही वर आले की घाईच करता माझ्या बाबतीत. माझं आणि तुमचं काय आहे मला काही कळत नाही. अहो आम्ही पाय निघतो तुमच्याकडे पंढरपूरला, तुम्ही जरा थोडं थांबा, जरा दम खाड, जरा थोडं अध्यक्ष जरा दम खा. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा एकदा पुरवणी मागण्यांचं स्वागत करत असताना अध्यक्ष महोदय, राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये सर्वाधिक योगदान देणाऱ्या माझ्या पिंपरी चिंचवड शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता या सर्व योजनांमध्ये शहराला प्राधान्याने निधी देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा. पिंपरी चिंचवड शहराचा विकास म्हणजेच महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला अधिक गती देणे हे होय देणे असं समजलं जाईल. त्यामुळे शासनाने सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून विशेष निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात माझी मागणी या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून मी सभागृहापुढे मांडतो. अध्यक्ष महोदय, आपलं धन्यवाद देताना एवढंच सांगेल की अध्यक्ष महोदय, कधी कधी आमच्यासारखे जे पण आपले सहकारी आहेत, आपण खाली आल्यानंतर आत्ता तुम्ही अध्यक्ष आहात, सन्मान्य आहात, कधी कधी आमच्या पण पोटतिडकीने काही भावना असतात, त्या मांडताना कधी बेल वाजवत नका जाऊ, एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.